हॅलो एव्हरीवन. युनिट 5 आपण स्टार्ट केला आहे. त्यामधल्या काही 4-5 2-3 एक्झाम्पल आणि 2 थेरम आणि काही डेफिनेशन झाले आहेत, त्याला आपण कंटिन्यू करणार आहोत. मागच्या लेक्चर्समध्ये आपण कॉन्ट्राव्हेरियंट वेक्टर, कॉन्ट्राव्हेरियंट टेन्सर अँड कोव्हेरियंट टेन्सर यावर यांच्या डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल्स पाहिले होते. आता आपण पाहणार आहोत मिक्स टेन्सर. ओके. सो मिक्स टेन्सर म्हणजे एक सफिक्स अप्पर पोझिशनला आणि एक सफिक्स लोअर पोझिशनला, याला म्हणतात मिक्स टेन्सर. सो एक्झाम्पल आहे, शो दॅट ए अप्पर सफिक्स आय अँड लोअर सफिक्स जे बी के डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एल अँड ए आय जे विथ रिस्पेक्ट टू एल बी के प्लस दिस, हे आपल्याला शो करायचं आहे. हे रिप्रेझेंट करतो आहे की हे कोव्हेरियंट डिफरन्शिएशन आहे. ओके. खाली डिफरन्शिएशन नाही म्हणजे याला कोव्हेरियंट डिफरन्शिएशन आहे. फक्त एक सफिक्स अप्पर पोझिशनला आणि एक लोअर पोझिशनला आहे, म्हणजे याला आपण मिक्स टेन्सर म्हणतो. मिक्स म्हणजे काही सफिक्सेस अप्पर पोझिशनला पण आहेत आणि काही लोअर पोझिशनला पण आहेत, म्हणजे त्याला मिक्स टेन्सर म्हणतात. सेम आपण एक मिक्स टेन्सर कन्सिडर करतो आहे, ए आय जे अँड बी के. हा बी के जो आहे हा कोव्हेरियंट टेन्सर आहे. ओके. कारण एकच सफिक्स आहे आणि तो पण लोअर पोझिशनला आहे, म्हणजे त्याला आपण कोव्हेरियंट टेन्सर म्हणू. ओके. तर दोन्ही मिक्स टेन्सरचं आणि कोव्हेरियंट टेन्सरचं दोघांचं आपण जर प्रोडक्ट केलं तर मिळणारा जो नवीन टेन्सर आहे तो पण मिक्स टेन्सरच मिळेल. ओके. तर आपण मिक्स टेन्सरचं प्रोडक्ट करतो आहे कोव्हेरियंट टेन्सरसोबत. मिळणारा जो आपल्याला टेन्सर आहे तो सुद्धा काय मिळणार, मिक्स टेन्सरच मिळणार. कारण एक अपर पोझिशनला सफिक्स आहे आणि 2 लोअर पोझिशनला आहे, म्हणजे हा मिक्स टेन्सर झाला. ओके. दोघांचा प्रोडक्ट हा अगेन मिक्स टेन्सर. सो सिन्स open product of two tensor is again tensor or mixed tensor, and hence P upper la I j k is a tensor, mixed tensor. Okay, is also a mixed tensor. So this is equation 1. आता या इक्वेशन्सला आपण डिफरन्शिएट करू. सो फर्स्ट ऑफ ऑल डिफरन्शिएट दिस टर्म P, डिफरन्शिएट with respect to L. Okay. So P upper position ला I j k with respect to L, so del by del XL, आणि ही टर्म ॲज इट इज आपण इथे लिहिणार. प्लस आता काय करणार आपण, आयच्या जागी पहिले ए सबस्टिट्यूट करतोय, P A J K इंटू L I A L, म्हणजे हे कॅन्सल झालं की P I J K L ही ओरिजिनल टर्म आपल्याला ॲज इट इज मिळणार, म्हणजे आपण ॲक्च्युली ॲडजस्टमेंट करतो आहे. देन पी आय, आता जसं आपण आयच्या जागी सबस्टिट्यूट केला होता, आता आपण जीच्या जागी करणार सेम. देन नेक्स्ट कीच्या जागी सबस्टिट्यूट करणार. आणि मिक्स टेन्सरमध्ये फक्त एकदा प्लस आहे, नंतर दोन्ही मायनस. ओके. हे समजलं सर्वांना? काही नाही आहे, फक्त ॲडजस्टमेंट आहे. देन याला आपण डिफरन्शिएट केलं, नंतर आपण या दोन्ही टेन्सरला डिफरन्शिएट करू. सो नाव ए मिक्स टेन्सर ए इंटू कोव्हेरियंट टेन्सर बी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एल इज इक्वल्स टू डेल बाय डेल एक्स एल, आणि पी आय जेची जी व्हॅल्यू आहे पी मिक्स टेन्सर आय जे के, ह्याची जी व्हॅल्यू आहे मिक्स टेन्सर ए आय जे इंटू कोव्हेरियंट टेन्सर बी के, हे आपण इथे सबस्टिट्यूट करणार. देन नेक्स्ट द व्हॅल्यू ऑफ पी मिक्स टेन्सर ऑफ पी ए जे के, म्हणजे जिथे आय आहे हेच लिहिणार, फक्त आयच्या जागी सबस्टिट्यूट करणार आपण ए. सो ए जे बी के, आणि ही जी टर्म आहे ही टर्म आपण इथे सेम लिहिणार. ओके. देन अगेन मायनस
द व्हॅल्यू ऑफ पी आय मिक्स टेन्सर ऑफ पी आय ए के, म्हणजे यावरून आपण लिहिणार ए आय ए बी के आणि ही व्हॅल्यू पुन्हा सेम. ओके. द नेक्स्ट पी आय जे एची व्हॅल्यू ही लिहिणार आपण आणि हे सेम लिहिणार. नंतर ह्या ब्रॅकेटला सॉल्व करणार आपण. याला पहिले डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एलनी. सो डिफरन्शिएट केल्यानंतर याला पहिले देणार म्हणजे प्रोडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, म्हणजे इथे आपण प्रोडक्ट रूल लावणार. देन नेक्स्ट ब्रॅकेट सॉल्व करणार आपण. 3 टर्म आपल्या दिस इज 1 2 अँड 3 टर्म ॲज इट इज. हे केल्यानंतर आपण काय करणार, जिथे जिथे एच्या टर्म आहे ते एका जाग्यावर कलेक्ट करणार आणि बीच्या टर्म म्हणजे पहा इथून बी के कॉमन काढणार आपण. नंतर इथून पण बी केच कॉमन काढणार आणि इथून पण बी के कॉमन काढणार. नेक्स्टमध्ये इथून ए आय जे हा कॉमन निघतो. नंतर इथे पण ए आय जे हा कॉमन निघतो. सो पहा जिथे जिथे बी के कॉमन निघतो त्या टर्म आपण एका जाग्यावर कलेक्ट केल्यात, प्लस जिथे ए आय जे कॉमन निघतो त्या 2 टर्म आपण एका जाग्यावर कलेक्ट केल्या. म्हणजे काय आता हे आपण कन्सिडर केलं आहे. तर या ब्रॅकेटची जी व्हॅल्यू आहे ती आपण मिक्स टेन्सरवरून आणि बाय द डेफिनेशन ऑफ टॅन्जंट वेक्टरवरून आपण त्याला लिहू शकतो मिक्स टेन्सर ऑफ ए आय जे विथ रिस्पेक्ट टू एल आणि हा बी के सेम प्लस बाय डेफिनेशन ऑफ टॅन्जंट प्लेन अँड मिक्स टेन्सर. सो द व्हॅल्यू ऑफ धिस ब्रॅकेट इज मिक्स टेन्सर ऑफ ए आय जे बी के विथ रिस्पेक्ट टू एल. सो हा आपण कन्सिडर केला होता, हा प्रूफ केला म्हणजे हेन्स प्रूफ, हेन्स शो. नेक्स्ट थेरम आहे थेरम प्रूव्ह दॅट द सक्सेसिव्ह कोव्हॅरियंट डिफरन्शिएशन ऑफ स्केलर आर कम्युटेटिव्ह. म्हणजे सक्सेसिव्ह कोव्हॅरियंट डिफरन्शिएशनचं जे स्केलर आहे ते हे कम्युटेटिव्ह आहे. आता कम्युटेटिव्ह म्हणजे काय, जर 2 वेक्टर असेल सपोज ए अँड बी तर ते दोन्ही सेम यायला पाहिजे. जसं की ए बी इज इक्वल्स टू बी ए, याला आपण म्हणतो कम्युटेटिव्हिटी होल्ड होते. जसं की हे सपोज दोन्ही कोव्हॅरियंट वेक्टर आहे. सपोज ए आय जे अँड बी आय जे इज इक्वल्स टू बी आय जे अँड ए आय जे. हे दोन्ही वेक्टर काय आहेत, कोव्हॅरियंट आहे आणि दोघं पण एकमेकांचे कम्युट करतात म्हणजे कम्युटिव्हिटी होल्ड होते. त्याला म्हणतो आपण कोव्हॅरियंट डिफरन्शिएशन ऑफ स्केलर आर कम्युटेटिव्ह. सो थेरम म्हणतो प्रूव्ह दॅट द सक्सेसिव्ह कोव्हॅरियंट डिफरन्शिएशन of scalar are commutative only when connections has zero torsion. Okay, so let's start proof. Proof is let A be a scalar and let A is equals to phi. So differentiate this term with respect to k. So phi k is equals to del phi by del x to the power k. So hence कोव्हॅरियंट डिफरन्शिएशन ऑफ स्केलर इज अ पार्शियल डेरिव्हेटिव्ह, म्हणजे या स्केलरला आपण पार्शियल डिफरन्शिएट करतोय. सो फाय डॅश ऑफ के इज इक्वल्स टू सपोज दिस इज फाय डॅश ऑफ के हे कन्सिडर केलं जातं आपण, तर याला डिफरन्शिएट करू पार्शियली विथ रिस्पेक्ट टू के. सो ओके, दिस इज इक्वेशन 1 अँड दिस इज 2. सो फाय विथ रिस्पेक्ट टू के इज इक्वल्स टू ए के. फाय कॉमा के दिस इज अ कोव्हॅरियंट डेरिव्हेटिव्ह. आता या इक्वेशन्सला आपण पुन्हा डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एलने, विथ रिस्पेक्ट टू एल. सो फाय के एल इज इक्वल्स टू ए के विथ रिस्पेक्ट टू एल अँड सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ ए के. सो ए के ची किंमत आहे फाय विथ रिस्पेक्ट टू के आणि फाय विथ रिस्पेक्ट टू के ची किंमत आहे डेल फाय आपण डेल एक्स टू दी पॉवर के. सो
जिथे फक्त फाय आहे तिथे आपण काय सबस्टिट्यूट करणार, ए सबस्टिट्यूट करणार आणि केच्या जागी एल, कारण इथे एल विथ रिस्पेक्ट टू एल आहे. म्हणजे डेल ए के अपॉन डेल एक्स टू दी पॉवर एल मायनस बाय द वेक्टर ऑफ बाय डेफिनेशन ऑफ टँजंट प्लेन. सो एल पी के एल अपॉन ए पी, म्हणजे ॲक्च्युली हे दोन्ही ॲडजस्टमेंट करतो आपण, पी पी कॅन्सल, म्हणजे ए के एल ॲज इट इज, ए के एल ॲज इट इज. ओके. सो del by del x to the power l and the value of ak is del phi upon del x to the power k. Actually the value of ak is phi with respect to k and the value of phi with respect to k is del phi upon del x to the power k. So substitute here, minus l p k l into ap. So phi with respect to k l is equals to multiply in bracket, so del into del, that is del square phi upon del x to the power l into del x to the power k minus l p k l and phi p. Similarly we can find, जसं आपण phi with respect to k l फाइंड हे केलं डिटरमाइन, त्याच प्रकारे आपण आता phi with respect to l k फाइंड करणार, तर आपल्याला ही टर्म मिळणार. ओके. लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचं आहे, कम्युटेटिव्ह होल दाखवायचे आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, फाय विथ रिस्पेक्ट टू के एल इज इक्वल्स टू फाय विथ रिस्पेक्ट टू एल के, ह्या दोन्ही टर्म आपल्याला सेम दाखवावं लागणार. ओके. तर पहा, हे आपण डिटरमाइन केलं होतं, याला आपण इक्वेशन्स 3 देणार आणि याला आपण इक्वेशन्स 4 देणार. सो देन नेक्स्ट स्टेप, इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4. Okay, so equation 3 minus equation 4 is gives phi with respect to KL minus phi with respect to LK is equals to, या दोन टर्म राहणार, बाकीच्या सुरुवातीच्या दोन्ही टर्म ह्या कॅन्सल होतील. देन नेक्स्ट कॉमन phi with respect to P हे आपण कॉमन काढू, म्हणजे इथे रिमेनिंग हे राहणार LP LK आणि LP KL. तर पहा, या ब्रॅकेटची जी किंमत आहे ती आहे -2t and मिक्स टेन्सर पी के एल. ओके, -2 मिक्स टेन्सर टी पी के एल आणि हे सेम. सो बाय द डेफिनेशन ऑफ टॉर्शन टेन्सर, हेन्स हे दोन्ही जर वेक्टरचं आपण सबस्ट्रॅक्शन करत असेल तर हे 0 आहे, किंवा इफ अँड ओनली जर मिक्स टेन्सर हा 0 असेल तर. जर मिक्स टेन्सर हा आपला 0 असेल तर दोन्ही वेक्टर हे जे फाय विथ रिस्पेक्ट टू के एल अँड फाय विथ रिस्पेक्ट टू एल के आहे हे 0 मिळणार. ओके. जर हे 0 असेल तर याला आपण असं लिहू शकतो, फाय विथ रिस्पेक्ट टू के एल इज इक्वल्स टू फाय एल के इफ अँड ओनली मिक्स टेन्सर इज 0. म्हणजे काय झालं, दोन्ही हे जे आपण कोव्हॅरियंट वेक्टर्स प्रूव्ह करतोय, फाय विथ रिस्पेक्ट टू के एल आणि फाय एल के, म्हणजे हे दोघं कसे आहेत, कम्युटेटिव्ह आहे. म्हणजे कम्युटेटिव्हिटी आपली प्रूव्ह झाली केव्हा, जेव्हा मिक्स टेन्सर हा 0 असेल. हॅन्स द थेरम.